नमस्कार. आज आपण करणार आहोत खपली गव्हाचा दलिया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे खपली गहू, कांदा, कढीलिंब, टोमॅटो, मटार, गाजर, शिमला मिरची, शेंगदाणे, मोहरी, हिंग, जिरे, हळद, तिखट आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ, तेल. त्यानंतर आता आपण इथे एक कढई तापत ठेवलेली आहे. त्यात आपण खपली गव्हाचा दलिया घातलेला आहे आणि दुसरीकडे मी एका पातेलीत 4 ते 5 वाट्या पाणी तापत ठेवलेलं आहे. आता आपण खपली गव्हाचा जो दलिया आहे तो आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. गहू असे तडतडेपर्यंत छान भाजणार आहोत आपण. हे बघा, आता व्यवस्थित भाजलेला आहे. तो मी एका ताटलीत काढून घेतलेला आहे. आता दुसरीकडे पाणीही आपलं तापलं आहे. आता कढई तापत ठेवलेली आहे. त्यात आपण तेल घालणार आहोत. तेल चांगलं तापलं की मग आपण त्यात घालणार आहोत मोहरी. मोहरी तडतडली की आपण त्यात घालणार आहोत जिरे. हे बघा, जिरे घातल्यानंतर आपण हिंग घातलाय. हिंग घातल्यानंतर आपण घालणार आहोत त्यात शेंगदाणे आणि त्यानंतर आता आपण घालणार आहोत कढीलिंब. आणि कढीलिंब घातल्यानंतर आपण त्यात कांदा घालून घेणार आहोत आणि मिरची घालून घेणार आहोत. हे कांदा घातलेला आहे. आता चांगला तो परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. खपली गव्हाचा जो रवा आहे किंवा दलिया ज्याला आपण म्हणतो, त्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे आणि तब्येतीला खूप चांगलं आहे. डायबिटीजसाठी खूप चांगलं आहे. आणि आता आपण हळद घालून याला पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे. आता टोमॅटो घालणार आहोत आणि बाकीच्याही भाज्या एक एक करून घालून घेणार आहोत. गाजर घातले, त्यानंतर मटार घातलेत. आता शिमला मिरची घातली आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील, तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या सगळ्या भाज्या तुम्ही या दलियात घालू शकता. 1 पॉट मीलसारखं पण होऊ शकतं हे. आता तिखट घातलेलं आहे. तिखट आणि हिरवी मिरची आपण दोन्ही घातली आहे कारण त्याची चव दोन्हीची वेगवेगळी येते आणि चवीला छान लागतं. आता आपण झाकून एक वाफ आणून घेणार आहोत आणि वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा हलवून त्यात आपण मीठ घालणार आहोत. आता मीठ चवीप्रमाणे घाला. तुम्हाला कमी जास्त लागत असेल त्याप्रमाणे. मिरची आणि मिठाचं प्रमाण मी नेहमी म्हणते आवडीप्रमाणे ठेवा. आता मी दलिया घातलेला आहे आणि परत एकदा हलवून त्यात पाणी घालणार आहोत. खपली गव्हाला शिजायला वेळ लागतो कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त आहे. जसे ब्राऊन राईसला शिजायला वेळ लागतो तसंच खपली गव्हाच्या दलियाला पण वेळ लागतो आणि पाण्याचं प्रमाणही जास्त लागतं. पण हे खूप तब्येतीसाठी आणि पेशंटसाठी विशेष करून खूप चांगलं आहे. त्याचबरोबर तुम्ही लहान मुलांनासुद्धा डब्यात वगैरे देऊ शकता. तेही त्यांच्यासाठी पौष्टिक आणि चांगलं आहे. त्यांना आवडेल पण. आता मी इथे आलं घातलेलं आहे. आलं ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला. दलिया आता शिजत आलेला आहे. आपण झाकण काढून सर्व करूया. तुम्हाला जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर नंदिताज किचनला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता आपण कोथिंबीर घातलेली आहे इथे. ओलं खोबरं असेल तर ते किंवा सुकं खोबरं घातलं आहे आणि वर लिंबू ठेवून तयार आहे.